पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी 1,500 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे। कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना 1,500 रुपयांचे मोल कसे कळणार, अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवलाय। कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबरडे कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियान कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती। या लाभार्थी महिलांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरल्याचंही दिसून आलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केलाय। काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे। परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यावधींचे आर्थिक घोटाळे केलेत अशा व्यक्तींना हे 1,500 रुपये म्हणजे शुल्क वाटत आहेत। मात्र राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी या 1,500चं मोल खूप जास्त असल्याचं मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केलंय। तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील। इतकंच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहनही केलंय। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केल्याचं दिसून आलंय। या लाडली बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विजय देशेकर, माजी नगरसेवक मोहन उगले, जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, नगरसेविका वैशाली भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारोक, विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल 15 मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला, मला वाटतं काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाग क्रमांक 1-2 पासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात। अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं, साहेबांचे जे शब्द होते, जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही। जर पुन्हा सत्तेवरती आलो तर योजना तर चालू राहील याची ग्वाहीच देतो, परंतु 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये दिले जातील अशी सुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत, योजना आहेत, त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू, त्याला मुख्यमंत्री साहेब यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणीच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे।